रामराम मंडळी, मी तुमचा फटफटी बागा. सेकंड हँड ट्रक घेऊन ट्रान्सपोर्टचा धंदा सुरू करायचा विचार करताय, पण गणिताची भीती वाटतेय? काळजी करू नका. आज मी तुम्हाला नफा तोट्याचा पक्क गणित समजावून सांगणार आहे. समजा तुम्ही एक 6 टायरचा सेकंड हँड ट्रक, जसा की टाटा 1109 किंवा आयशर 20.15, साधारण 7 ते 9 लाखांच्या दरम्यान विकत घेतला. आता बघूया सुरुवातीचा खर्च. गाडीची किंमत जर आपण 8 लाख धरली तर 2 लाखांचं डाऊन पेमेंट, 50,000 कागदपत्रांसाठी आणि 30,000 गाडीच्या दुरुस्तीसाठी लागू शकतात. म्हणजे 50,000चं खेळतं भांडवल धरून एकूण 3.5 लाख रुपये तुमच्या हातात हवेत. आता बघूया महिन्याचा खर्च. जर तुमची गाडी महिन्याला 4,000 किलोमीटर धावली तर 6चं मायलेज पकडून डिझेलचा खर्च साधारण 70,000, ड्रायव्हरचा पगार 20,000, बँकेचा हप्ता 15,000, मेंटेनन्स 10,000 आणि टोल RTOचा खर्च 10 ते 12,000 रुपये येईल. म्हणजे तुमचा एकूण महिन्याचा खर्च होईल 1,16,000 ते 1,30,000 रुपयांच्या आसपास. हे लक्षात ठेवा. आता येऊया उत्पन्नाकडे. जर तुम्हाला प्रति किलोमीटर 40 ते 45 रुपये भाडं मिळालं तर महिन्याला 4,000 किलोमीटरचे एकूण उत्पन्न होईल 1,80,000 रुपये. मग तुमचा निव्वळ नफा किती? 1,80,000 वजा 1,30,000 खर्च, म्हणजे 50,000 रुपये महिना. आणि जर तुम्ही स्वतः ड्रायव्हर असाल तर तुमचा 20,000 पगार वाचेल आणि नफा होईल 70,000 रुपये. पण सावधान, यात धोके पण आहेत. जर गाडी एका बाजूने रिकामी आली किंवा इंजिनचं मोठं काम निघालं तर एका झटक्यात 50,000 ते 1 लाखाचा फटका बसू शकतो. गाडी उभी राहिली तरी बँकेचा हप्ता थांबत नाही. म्हणून बाबाची टिप लक्षात ठेवा. धंदा सुरू करताना मोठ्या गाड्यांऐवजी 6 टायर गाडी किंवा बोलेरो पिकअप पासून सुरुवात करा. आधी मार्केटचा अभ्यास करा आणि मगच निर्णय घ्या. माहिती आवडली असेल तर आपल्या फटफटी बाबा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.